खरं सांगायचं तर ही एवढी ताजी पालक मम्मीने दिली होती शिवसाठी. कारण त्याला मी खिचडी वगैरेमध्ये ना अ, टाकून देत असते आणि माझ्यासाठीही काही दिली होती. आता मला पालक तर जास्त आवडत नाही. मग मी म्हटलं की माझ्यासारखे असे बरेच जण असतील की त्यांना पालक आवडत नाही, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान लागते. मी तशी फर्स्ट टाईमच ट्राय केलेली, पण मला खूप आवडली. आता ह्या पालकपासून मी बनवणार होते पुऱ्या. त्यासाठी ना पालक मी कच्चीच घेतली. ती अशी शिजवली वगैरे काही नाही. ती चिरून मस्त असं लसूण, मीठ, हिरवी मिरची आणि जिरे टाकून छान असं वाटून घ्यायचं आणि गव्हाच्या पिठामध्ये ना छान असा गोळा मळून घ्यायचा. आता म्हटलं की शिवला देखील पालक पुरी आपण आज ट्राय करूया. तर त्याच्यासाठी मी कच्ची पालक नाही घेतली. पहिली पालक मी छान अशी शिजवून घेतली आणि नंतर मिक्सरला बारीक करून फक्त मीठ, जिरे आणि हळद टाकून ना त्याचं देखील पीठ मळून घेतलं. कारण आता मिरची मी ह्याच्यामध्ये घातलेली म्हटलं हे शिवला देणं लगेच काही योग्य ठरणार नाही. तुम्ही देखील ना लहान मुलांना अशी जर 1 वर्षाच्या पुढचं बाळ असेल ना त्यांना ही पालकपुरी देऊ शकता. तर आता मम्मीने कोथिंबीर देखील दिलेली आणि 2 गड्ड्या एवढ्या मोठ्या-मोठ्या दिलेल्या ना, आता दुकानात घ्यायला गेलो तर एवढी छोटी गड्डी भेटते, पण मम्मीने घरची कोथिंबीर होती म्हणून एवढ्या मोठ्या-मोठ्या गड्ड्या दिलेल्या. आता म्हटलं उद्या त्याच्या भाकरी बनवूयात, पण आता आज त्याच्या मस्त अशा वड्या बनवून घेऊयात. आता हे तर पिठं माझी मळून झालेली. मग छान अशी कोथिंबिरीच्या वड्या करायला देखील सुरुवात केली. छान असे मुटके बनवून घेतले. आता शिव झोपलेला होता त्यामुळं मग मी ना म्हटलं हे कुकरला लावण्यात काही अर्थ नाही. माझ्याकडे पुरणाची चाळण होती ना त्याच्यामध्ये एक-एक करून ह्या वड्या म्हणजे जे काही मी मुटके बनवले ते ठेवून घेतले आणि एका टोपामध्ये पाणी बॉईल करायला ठेवलं. आता त्याच टोपावर ना मी ह्या वड्या उकळायला ठेवलेल्या आणि तुम्ही पाहू शकता किती छान अशा उकळून निघाल्यात. आता करायला घ्यायच्या होत्या मला पुऱ्या. त्यासाठी मी छान अशी मोठी लाटी बनवून घेतली आणि ग्लासाच्या साहाय्याने ना एकदम छोट्या-छोट्या आकाराच्या पुऱ्या बनवून घेतल्या. आता याच्यामध्ये मी तीळ देखील घातलेले आणि एवढ्या छान अशा टुमटुमीत फुगल्या होत्या ना ह्या पुऱ्या. तुम्हाला जर याच्यामध्ये रवा ॲड करायचा असेल ना, तो देखील तुम्ही ॲड करू शकता. पण विदाऊट रव्याच्या देखील ना खूप छान अशा टुमटुमीत फुगणाऱ्या पुऱ्या तयार झालेल्या. आता जे खात नाही ना पालक ते देखील या पुऱ्या बनवल्या ना आवडीने खातील. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.